राज्यातील बंजारा समाजाचा आदिवासी आरक्षणात समावेश करण्याच्या हालचालीविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे 10 मार्च रोजी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नाशिक मुंबई महामार्गावरील घोटी टोलनाका येथेही आंदोलन करून शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. राज्य शासनाने 27 फेब्रुवारी रोजी बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबत अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय काढला आहे. या समितीच्या माध्यमातून बंजारा समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला. यावेळी आंदोलकांनी शासनाचा जी.आर. जाळून तीव्र निषेध व्यक्त केला. 17 मार्च रोजी आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या बंगल्यासमोर मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी दिला. या आंदोलनाचं नेतृत्व लकी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं असून परिषदेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी शांताराम भांगे. बंजारा समाजासाठी एसटी आरक्षण समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीला करोड रुपये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हा देत आहे. त्या समितीला आणि पैसे देण्याला आमचा विरोध आहे आणि आदिवासींचे पैसे या आदिवासी त्या योजनेला न देता त्या बंजारा समितीवरती खर्च करतात. तो पैसा तिकडं न खर्च करता या विद्यार्थ्यांच्या हक्काचा पैसा तो त्यांना मिळाला पाहिजे आणि जर विद्यार्थ्यांच्या तोंडातला घास कोणी काढून घेत असेल तो आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि अफगाणिस्तानातून जो व्यापार करत आला मिठाचा तो बंजारा समाजाचा नेता जो इंद्रनील नाईक आदिवासी समाज राज्यमंत्री यांनी आणि ह्या अशोक उईकेंनी दोघांनी एकत्रित येऊन आदिवासींचा पैसा लुटण्याचं कारस्थान चालू आहे. त्यामुळे त्या समितीला आमचा पैसा देऊ नये आणि या आदिवासी विद्यार्थ्यांचे जे पैसे आहेत ती पंडित दीनदयाळचे ते त्यांना मिळाले पाहिजे आणि ती ग्रामीणला योजना चालू करायची तात्काळ चालू झाली पाहिजे आणि 40,000 जी मर्यादा आहे ती मर्यादा रद्द झाली पाहिजे. सरसकट सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे आणि ह्या विद्यार्थ्यांचा पैसा त्या बंजारा समाजाच्या समितीवर देऊ नये. अन्यथा येत्या 17 तारखेला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या छाताडावर आहोत. राज्यातून सर्व आदिवासी विद्यार्थी आदिवासी बांधव सगळे त्यांच्या बंगल्यावरती धडकणार आहेत 17 तारखेला. जर या आदिवासी आज या राज्यस्तरीय पूर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होत असलेल्या रास्ता रोको उल्लंघनाची दखल जर घेतली नाही येत्या 17 तारखेला या आदिवासी विकास मंत्र्याच्या छाताडावरती आम्ही बसणार आहे. त्यामुळे शासनाने जागे हो आणि आमचा हा निधी आमचा हक्काचा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. विद्यार्थ्यांचा पैसा त्यांना देऊ नये आणि त्यांच्या समितीवर खर्च करू नये. अभि नाही तो कभी नाही आणि या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जागा करण्याचं काम या माध्यमातून आम्ही करतो. यावरती आपली ठोस भूमिका काय राहणार आहे? आज राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन चालू आहे. त्या आदिवासी विद्यार्थ्यांचा पैसा त्या बंजारा समाजाच्या समितीवर देऊ नये. पंडित दीनदयाळ नावाची योजना आज हे पोरं उपाशी तापाशी इकडे वनवन भटकतात यांचा हक्काचा पैसा असून तो त्यांना मिळत नाही. म्हणजे बंजारा समाज एवढे लाड आदिवासी समाज मेला तरी चालेल हे पोरं शिक्षणापासून वंचित राहिले तरी चालेल. हे चुकीचं हे आम्ही खपवून येणार नाही. आणि आज हा ट्रेलर आहे पिक्चर 17 तारखेला आम्ही आदिवासी विकास मंत्र्याच्या बंगल्यावरती अशोक उईकेच्या बंगल्यावरती 17 मार्चला आम्ही दाखवू तेव्हा पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देश बघेल. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.